ओम नमः शिवाय. नमस्कार भक्तांनो, आपल्या मराठी भक्तिकथा या भक्तिमय यूट्यूब चॅनेलवर मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण भगवान शिवांना अत्यंत प्रिय असलेली 16 सोमवार व्रत कथा ऐकणार आहोत. या व्रताचे श्रद्धेने पालन केल्यास भगवान महादेवांची कृपा प्राप्त होते, मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनात सुख, शांती व समृद्धी येते, अशी श्रद्धा आहे. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. त्यामुळे आमच्या नवीन भक्तिमय कथा, आरत्या, स्तोत्र आणि व्रतकथा तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळतील. चला तर मग पूर्ण श्रद्धा आणि भक्तिभावाने 16 सोमवार व्रतकथा ऐकूया. हर हर महादेव. एकेकाळी भगवान शिव पार्वतीसोबत फिरत असताना पृथ्वीवर अमरावती शहरात आले. तेथील राजाने शिवाचे मंदिर बांधले. शंकरजी तिथे थांबले. एके दिवशी पार्वतीजी शिवजींना म्हणाल्या, नाथ, चला आज सारीपाट खेळूया. खेळ सुरू झाला त्याच वेळी पुजारी पूजा करायला आले. पार्वतीजींनी विचारले, पुजारी, सांगा कोण जिंकणार? तो शंकरजींबद्दल बोलता, पण शेवटी पार्वतीजी जिंकली. खोट्या भविष्यवाणीमुळे पार्वतीने पुजाऱ्याला कुष्ठरोगी होण्याचा शाप दिला आणि तो कुष्ठरोगी झाला. काही वेळाने स्वर्गातील अप्सरा त्याच मंदिरात पूजेसाठी आल्या आणि पुजाऱ्याने त्यांना कुष्ठरोगाचे कारण विचारले. शिव आरतीने दुःख दूर होईल त्यांच्या प्रश्नांना उत्तर देत पुजाऱ्याने सर्व प्रकार सांगितला. तेव्हा अप्सरांनी त्या 16 सोमवारच्या व्रताबद्दल सांगितले आणि आपल्या संकटातून मुक्त होण्यासाठी महादेवांची प्रार्थना करण्यास सांगितले. पुजाऱ्याने कुतूहलाने उपवासाची पद्धत विचारली. अप्सरा म्हणाल्या, सोमवारी अन्न पाणी न घेता उपवास करा आणि संध्याकाळी पूजा करून अर्धाशीर गव्हाच्या पिठाचा चुरमा आणि 3 मातीच्या मूर्ती आणि भोलेबाबा यांना चंदन, तांदूळ, तूप, गुळ, दिवा, बेलपत्र इत्यादींना अर्पण करा. उपासना नंतर भगवान शंकराला चुरमा अर्पण करा आणि नंतर या प्रसादाचे 3 भाग करा. एक भाग लोकांमध्ये वाटून द्या, दुसरा भाग गाईला खाऊ घाला आणि तिसरा भाग खाल्ल्यानंतर स्वतः पाणी प्या. या पद्धतीने 16 सोमवार करा आणि 17व्या सोमवारी गव्हाच्या पिठाच्या 5 शिरांचा चुरमा बनवून अर्पण केल्यानंतर वाटा. त्यानंतर कुटुंबासह प्रसाद घ्या. असे केल्याने शिवजी तुमच्या मनोकामना पूर्ण करतील, असे म्हणत अप्सरा स्वर्गात गेली. या स्तुतीने भगवान शिवांचे अपार आशीर्वाद मिळवा. पुजाऱ्यांनी नियमानुसार उपवास करून पूजा सुरू केली आणि रोगमुक्त झाला. काही दिवसांनी शिव-पार्वती पुन्हा त्या मंदिरात आल्या. पार्वतीने पुजाऱ्याला कुशलतेने पाहून रोगमुक्त होण्याचे कारण विचारले. तेव्हा पुजाऱ्याने त्याला 16 सोमवारचा महिमा सांगितला. त्यानंतर माता पार्वतीनेही व्रत पाळले आणि परिणामी क्रोधित होऊन कार्तिकेयजी मातेच्या आज्ञाधारक झाले. यावर कार्तिकेयजींनी माँ गौरीला विचारले, माझे मन तुझ्या चरणी असण्याचे कारण काय? ज्यावर आपल्या उपोषणाबाबत सांगितले. पण गौरीपुत्रानेही उपवास केला. परिणामी त्याला त्याचा विभक्त झालेला मित्र सापडला. मित्रानेही अचानक भेटण्याचे कारण विचारले आणि खरी व्रताची पद्धत जाणून घेऊन लग्नाच्या इच्छेने 16 सोमवारचा उपवासही केला. व्रताचा परिणाम म्हणून तो परदेशात गेला. तिथे राजाच्या कन्येचं स्वयंवर होतं. राजाने नवस केला होता की हत्ती ज्याला हार घालेल त्याच्याशी कन्येचा विवाह होईल. तो ब्राह्मणही स्वयंवर पाहण्याच्या इच्छेने बाजूला बसला. त्या ब्राह्मण कुमाराला हत्तीनीने हार घातला. लग्न थाटामाटात पार पडले आणि त्यानंतर दोघेही आनंदाने राहू लागले. व्रताची पद्धत पूर्ण झाल्यामुळे राणी दुःखी झाली. पण एक दिवस राजकन्येने विचारले, नाथ, तू काय पुण्य केलेस की राजपुत्र सोडून हत्तीने तुला निवडले? ब्राह्मणाने 16 सोमवारचे व्रत विधिवत सांगितले. राजकन्येने पुत्र प्राप्तीसाठी उपवास केला आणि सर्व गुणांनी युक्त असा पुत्र प्राप्त झाला. मोठे झाल्यावर मुलाने विचारले, आई, तू मला कोणत्या गुणांनी मिळवलंस? राजकन्येने आपल्या मुलालाही भगवान शिवाच्या या व्रताबद्दल सांगितले. तेव्हा त्याच्या पुत्राने राजाच्या इच्छेने 16 सोमवारचा उपवास केला. तेव्हा राजाचे दूत आले आणि त्यांनी राजाच्या कन्येसाठी त्याची निवड केली. त्याचा विवाह संपला आणि राजाच्या मृत्यूनंतरही ब्राह्मण कुमाराला गादी मिळाली. त्यानंतर तोही व्रत करत राहिला. एके दिवशी राजाने आपल्या पत्नीला पूजेचे साहित्य पंघोळावर नेण्यास सांगितले, परंतु तिने ते दासींना पाठवले. राजाने पूजा संपवली तेव्हा आकाशातून आवाज आला की पत्नी काढून टाक.
पत्नीला काढून टाक, नाहीतर ती तुमचा नाश करेल. परमेश्वराची आज्ञा मानून त्याने राणीला हाकलून दिले. तिच्या नशिबाला शाप देत राणी शहरातील एका वृद्ध स्त्रीकडे गेली. गरीब पाहून म्हातारीने डोक्यावर सुताचा गट्टा बांधून त्याच्यावर बाजारात पाठवले. वाटेत वादळ आले, गट्टा उडून गेला. वृद्ध महिलेने त्या फटकारले आणि पळ काढला. तिथून राणी तेलीच्या जागी पोहोचल्यावर सगळी भांडी तडकली, तीही काढली. ती पाणी पिण्यासाठी नदीवर पोचली तेव्हा नदी कोरडी पडली. ती तलावाजवळ पोचली. हातात स्पर्श करताच पाण्यात किडे पडले. तिने तेच पाणी प्यायले. ती झाडाखाली विसाव्याला गेली होती. ते झाड सुकून जायचे. जंगलात आणि तलावाची अवस्था पाहून गोपाळ मंदिराच्या गुसईकडे घेऊन गेला. संपूर्ण कथा जाणून घेतल्यावर त्यांना समजले की हा उच्च भ्रू अपेक्षेचा बळी आहे. मग तो धीराने म्हणाला, कन्या, तू माझ्यासोबत राहा, कशाचीही काळजी करू नकोस. राणी आश्रमात राहू लागली, पण तिने ज्या वस्तूंना स्पर्श केला त्यात किडे पडायचे. तू दुःखी आहेस का? गुसाईजींनी विचारले. कन्या, कोणत्या देवाच्या अपराधामुळे तुमची ही अवस्था झाली? राणी म्हणाली, मी माझ्या पतीच्या आदेशाचे उल्लंघन केले आणि महादेवजींच्या पूजेला गेले नाही. 16 सोमवारच्या उपवासातून उपाय निघाला, पण गुसाईने शिवजींना प्रार्थना केली आणि म्हणाले, कन्या, तुम्ही 16 सोमवार उपवास करता. राणीने 16 सोमवारचे व्रत विधिवत पूर्ण केले. या प्रभावामुळे राजाला राणीची आठवण झाली आणि तिने तिच्या शोधासाठी दूत पाठवले. राणीला आश्रमात पाहून दूताने राणीचा पत्ता सांगितला. तेव्हा राजा गेला आणि गुसाईजींना म्हणाला, महाराज, ती माझी पत्नी आहे. शिवाच्या रागामुळे मी तिचा त्याग केला. आता भगवान शंकराच्या कृपेने मी तिला घ्यायला आलो आहे. तुम्ही ते जाऊ द्या. गुसाईजींच्या आदेशाने राजा आणि राणी नगरात आले. त्यांच्या स्वागतासाठी लोकांनी संपूर्ण शहर सजवले. संगीत वाजले, शुभगीते गायली गेली. यासह भगवान शिवाच्या कृपेने राजाने दरवर्षी 16 सोमवार उपवास सुरू केला आणि राणीसोबत आनंदाने राहून शेवटी शिवलोकात पोहोचला. तसेच जो व्यक्ती 16 सोमवार व्रत भक्तिभावाने पाळतो आणि कथा श्रवण करतो, त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि शेवटी तो शिवलोकात पोहोचतो. ओम नमः शिवाय. या व्हिडिओमध्ये आपण 16 सोमवार व्रत कथा संपूर्ण मराठीत ऐकणार आहोत. भगवान शिवांनी प्रसन्न करण्यासाठी हे व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. श्रद्धा आणि भक्तिभावाने ही कथा ऐकल्यास मन शांती, सकारात्मक आणि भगवान शिवाच्या कृपेचा आशीर्वाद लाभावा अशी अनेकांची श्रद्धा आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि मराठी भक्ती कथा चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. हर हर महादेव. जय श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.